आइए आपको ले चलते हैं सीधा महाराष्ट्र के अमरावती, जहां सीएम देवेंद्र फडणवीस ने मोर्शी में मत्स्य विज्ञान केंद्र की नींव रखी। अमरावती जिले के मोर्शी में राज्य के चौथे और पश्चिम विदर्भ के पहले शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय का भूमि पूजन संपन्न हुआ। महाविद्यालय मछली पालन से जुड़े छात्रों किसानों को आधुनिक शिक्षा प्रशिक्षण प्रदान करेगा। कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य मंत्री नितेश राणे, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले उपस्थित रहे। मत्स्य व्यवस्था को बढ़ाने के लिए दिशा में एक ऐतिहासिक कदम माना जा रहा है, जिससे युवाओं को रोजगार के नए अवसर प्राप्त होंगे। पहिल्यांदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली। योजना तयार झाल्याबरोबर बोंडे साहेबांनी सांगितलं की साहेब प्रयोग माझ्या मतदारसंघात, आणि म्हणून मग दोन प्रयोग आम्ही त्यावेळी केले। एक राळेगण सिद्धीला केला आदरणीय अण्णा हजारे यांच्या गावामध्ये, आणि दुसरा या मोर्शी मतदारसंघात केला। आणि हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज देणं शक्य आहे, आणि म्हणून मग मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली। आता 16,000 मेगावॅटचं काम आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे। डिसेंबर 2026 पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू, आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने दिवसा 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत, आणि त्याला एक प्रकारे रात्रीचं ज्या काही त्रास होतो त्या त्रासातून आम्ही मुक्त करणार आहोत। आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला। काही लोक म्हणायचे निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतलाय, निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील, पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे 5 वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही। 5ही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल, आणि तुम्ही आमचं रिन्युअल केलं 5 वर्षांनी की पुन्हा आम्ही विजेचं रिन्युअल करून त्याच्या पुढच्या 5 वर्ष देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मोफत वीज ही शेतकऱ्यांना देऊ। आज आपल्याला माहिती आहे की आपल्या बोंडे साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून आपल्याकडे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा प्रयत्न केला। दुर्दैवाने सरकार गेल्यावर त्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण आता पुन्हा चंदूभाऊंनी तोच प्रकल्प पाठपुरावा त्याचा सुरू केलाय, बोंडे साहेबांनी पाठपुरावा सुरू केलाय, आणि मला विश्वास आहे मागच्या काळामध्ये जागा झाली, सगळं झालं, पण सरकार गेल्यानंतर काय झालं आता पुन्हा सांगत नाही, पण तो प्रकल्प आपल्याला रिव्हाइव्ह करायचा आहे। आणि या भागामध्ये ज्याला आपण कॅलिफोर्निया म्हटलं, त्या कॅलिफोर्नियामध्ये हा संत्रा प्रकल्प जर आला तर त्याचा एक मोठा परिणाम होईल। आपल्याला माहिती आहे रामदेव बाबांचा एक प्रकल्प आपण नागपूरमध्ये सुरू केला। रामदेव बाबा तर म्हणतात विदर्भातला जेवढा संत्रा आहे तेवढा सगळा माझ्याकडे आणून द्या, मी तो सगळा घ्यायला तयार आहे। त्याची सुरुवात देखील झालेली आहे, पण त्यापेक्षा महत्वाचा आपला प्रकल्प मला चंदूभाऊ वाटतो। त्यामुळे त्यामध्ये जी काही मदत या ठिकाणी लागेल बोंडे साहेब आपण ती मदत करू, आणि हा प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे या प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू। आपल्याला माहिती आहे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारखी योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या। आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो आहोत। 7,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आपण 6,000 कोटी रुपये हे खर्च करणार आहोत, आणि त्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळं असेल, ड्रिपची व्यवस्था असेल, कृषी यांत्रिकी असेल, ट्रॅक्टर असेल, बीबीएफ असेल, जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या, जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे, आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे। अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय। एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला। खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे। शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही, आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो, पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो। म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर, दुष्काळ आला तर मदत कर, नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर, बांध फुटला तर मदत कर, पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही। आणि म्हणून यावर्षी आम्ही निर्णय केला की यावर्षीपासून दरवर्षी 5,000 कोटी रुपये
शेतीमध्ये गुंतवणूक करायची. या 5 वर्षात 25,000 कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये 5,000 कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिले आहेत. आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे. यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत. पण 5 वर्षात 2दा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याहीपेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल. अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील. आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत. बंधू भगिनींनो, आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत, काही ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत. पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो की आता नुकताच मी दिल्लीला गेलो होतो. मी तिथल्या आपल्या फायनान्स मिनिस्टर, वित्तमंत्र्यांना भेटलो, नीती आयोगात गेलो, प्रधानमंत्री कार्यालयात गेलो. कारण आम्ही एक त्या ठिकाणी एआयबी आणि एआयबी अशा 2 बँका आहेत. या बँकांच्या माध्यमातून एक कर्ज मागितलेलं आहे. हे कशाकरता मागितलं आहे तर आम्ही हा निर्णय केला की आपण हे वेगवेगळे रस्ते गावाला जोडण्याचे करत असतो. रस्ते केले की 3 वर्षात ते उखडून जातात आणि रस्ते तसेच राहतात. आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या गावांना आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी आता जोडणार आहोत. शहरापासनं, तालुक्यापासनं कॉन्क्रीटचा रोड त्या गावापर्यंत नेणार आहोत. आणि याकरता जवळपास 20,000 कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आणि तो प्रस्ताव ज्यावेळेस आम्ही पाठवला, कारण आपल्याला परकीय बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज खूप स्वस्त मिळतं, पण ते केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळतं. आणि मी आता गेलो होतो तर सगळ्या डिपार्टमेंटनी त्याला मान्यता दिली. आता अंतिम मान्यतेकरता ते केंद्र सरकारच्या वित्त विभागात गेलाय आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी या रस्त्यांची कामं देखील आपण करणार आहोत. आज आपण जर विचार केला तर सर्व प्रकारचा विकास हा करण्याचा प्रयत्न आपला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपला आहे. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपलं राज्य एक नवीन रेकॉर्ड करताय. मला सांगताना आनंद वाटतो. प्रधानमंत्री आवास योजनेत 2016 ते 2022 13 लाख घरं आपण बांधली. आपल्याला 13 लाख घरं मिळाली. पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा कोटा द्या. ते म्हणाले किती कोटा पाहिजे. आम्ही म्हटलं आमची जी सगळी वेटिंग लिस्ट आहे ती 30 लाख घरांची आहे. 30 लाख लोक आमच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे. आणि तुम्ही चमत्कार बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केले आणि त्यातल्या 20 लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं. 10 लाख पैकी 7 लाख घरांचं, 8 लाख घरांचं काम आता सुरू करतो. 2 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही, त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो. आणि मग आम्ही त्यांच्या हेही लक्षात आणून दिलं की 2018 नंतरही अनेक लोक असे आहेत की जे सर्वेक्षणातनं सुटले आहेत. त्यांना जर घरं दिली तर आपण बेघरमुक्त महाराष्ट्र, म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो. आणि मला आनंद वाटतो की 30 लाख घरं दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्व्हेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्व्हेमध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत.